Sir, now over to you. Chairman, you can come here and conclude. आजच्या या कार्यक्रमाचे आपणाला मार्गदर्शन करून पुढच्या कार्यक्रमासाठी गेलेले या राज्याचे गृहनिर्माण सचिव गौतम चटर्जी साहेब, दुसरे मार्गदर्शन करून आपल्या पॅनलचे केंद्राचे प्रतिनिधी शार्दुल सर, ज्यांनी इथं मार्गदर्शन केलं ते विमल पुनामिया सर, शिल्पा शिंगारे मॅडम, माझे सहकारी राजेश लेवेकर, कार्यक्रम ज्यांनी आयोजन केला ते रमेश प्रभू साहेब, आणि इतका वेळ होऊनही आपण सर्वजण बसून आहात ते सर्व उपस्थित मान्यवर. आता मी जास्त काय मार्गदर्शन करणार नाही आणि तुम्हाला जास्त वेळ इथं बसण्याचीही करणार नाही, परंतु एक थोडक्यात मला कल्पना आहे की आपण सर्वजण चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी, ऑडिट, टॅक्सेशन ह्याच्याशी संबंधित मंडळी आहात आणि CA होण्यासाठी किती प्रयास असतो तेवढाच प्रयास आमच्याकडे MPSC बी कदाचित नसेल. म्हणजे आम्ही MPSC पास होऊन अधिकारी होतो तसं आपण CAची परीक्षा पास होऊन या पदापर्यंत आलेला असतात आणि आपला अनुभव त्याच्यातला खूप मोठा असतो. परंतु चार्टर्ड अकाउंटंट आणि सहकार ह्याच्यामध्ये थोडी अजूनही दुरावा आहे, तो कुठंतरी कमी झाला पाहिजे. कारण आमच्याकडे ज्यावेळेला विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचं आम्ही रजिस्ट्रार म्हणून कामकाज करतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे लवेकरांनी सांगितलं, तर बँकाचं कुठंतरी ऑडिट रिपोर्ट आमच्याकडे कधीतरी कुठल्या तरी CAचा असतो. परंतु पतसंस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत, अगदी आपणालाही कल्पना आहे की 4000 कोटीच्या ठेवी असणारी सुद्धा पतसंस्था आहे एक आपल्याकडे, ज्ञानदीप म्हणून. एक उदाहरण म्हणून तिचं सांगितलं, ती सर्वात जास्त ठेवी असणारी महाराष्ट्रातली पतसंस्था आहे. आता या पतसंस्थांच्या ठेवीचं प्रमाण सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या सहकारी संस्था असून सुद्धा त्याचं ऑडिट त्या क्वालिटीचं होत नाही. आणि मग आदर्शसारख्या पतसंस्थेचा घोटाळा आपण औरंगाबादमध्ये TVला पाहिला असेल. मग त्या संस्थेतला ते अध्यक्ष, तिथं काय फ्रॉड होतो आणि मग त्या सर्व संचालकांना, मग त्या ऑडिटरना, मग त्या निबंधकापर्यंत त्या गोष्टी येतात. आणि मग त्याच्यात पाठीमागं गेलं तर मग ऑडिट कोणी केलं होतं, मग कुठले तरी सर्टिफाईड ऑडिटर होते, कुठले तरी पॅनल ऑडिटर होते, गव्हर्नमेंटचे पण ऑडिटर होते, आणि मग त्याचा त्रास सर्वांना होतो. तर यासाठी थोडं आपल्यासारख्या या चार्टर्ड अकाउंटंट फर्ममधल्या मंडळींनी याच्यामध्ये थोडं भविष्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. त्या शार्दूल सरांनी मगाशी सांगितलं की आता सहकार खाते शासनाने, केंद्राने म्हणजे नवीन निर्माण केलेलं आहे आणि त्या नवीन सहकार विभागामार्फत अमित शाह साहेबांनी आणि ह्या सरकारने सहकारावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यांचा अजेंडा दुसरा काही जरी असला तरी परंतु या सहकारी संस्था कशा बळकट करता येतील, या सहकारी संस्था ज्या सर्व प्रकारच्या संस्था आहेत त्यांना कशा प्रकारे जे स्तरे प्राप्त करून देता येईल ह्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि त्याचा त्यांनी पहिला जो आयटम हातात घेतलेला आहे तो विविध कार्यकारी सेवा संस्था, ज्याला आपण प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी म्हणतो, पॅक्स. मग त्या पॅक्ससाठी आतापर्यंत पॅक्सची रचना कशी होती की गाव पातळीवरती विविध कार्यकारी सोसायटी, जिल्ह्यावरती जिल्हा बँक, आणि मग राज्यावरती राज्य सहकारी बँक, आणि मग राज्य आणि नाबार्ड, आणि यांच्याकडून तो कर्ज पुरवठा विकास सोसायटीला व्हायचा. 3% कमिशनमध्ये त्या संस्था चालायच्या. आता या संपूर्ण देशातल्या विकास सोसायट्यांचं कामकाज एक प्रकारे किंवा सर्व प्रकारचं समान कसं चालता येईल अशा पद्धतीने आता त्याच्यामध्ये बदल होत आहेत. आता त्याच्याशी आपला जास्त संबंध नाही त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलत नाही. परंतु नाही, विकास सोसायटीच्या आता ही मंडळी ग्रामीणमध्ये जाऊन कधी करणार. आता मी ग्रामीणला DDR म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे मला ते सर्वच माहिती आहे. परंतु आता आपण आज ज्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहोत, मुंबईमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण प्रत्येकजण म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या लोकसंख्येपैकी 70% लोक कुठल्या ना कुठल्या संस्थेशी संबंधित आहेत. म्हणजे आपण आज इथं बसलेले, मी गॅरंटेड सांगतो की आपण प्रत्येकजण कुठल्या तरी हाऊसिंग सोसायटीचा सभासद आहात, कुठल्या तरी सहकारी बँकेचे मेंबर आहात, कुठल्या तरी क्रेडिट सोसायटीकडून संबंधित आहात. थोडं इकडे गेलं तर परत आमच्यासारखी मग गावी
विकास सोसायटीचे आम्ही चेअरमन आहोत, दूध संस्थेचे चेअरमन आहोत, म्हणजे सभासद आहोत. तर आपण ह्या हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण इतक्या जवळ सहकाराचे आहोत. आणि मग डे टू डे ह्या हाऊसिंग सोसायट्यांचे प्रॉब्लेम मगाशी जसं चटर्जी साहेबांनी थोडं विस्ताराने सांगितलं, तर त्यातला मेजर रोल जो आहे हाऊसिंग सोसायटीचा, आता रिडेव्हलपमेंटवरती फार जास्त कॉन्सन्ट्रेशन या मुंबई आणि पुणे शहरामध्ये आपण दिवसेदिवस बघतो. रिडेव्हलपमेंटमध्ये एक एवढा मोठा टास्क आहे की तो संपूर्णपणे मार्गदर्शनावर अवलंबून आहे आणि त्या व्यवस्थापक समितीच्या ट्रस्टवर अवलंबून आहे. ह्या दोन गोष्टी जर त्यांना प्रॉपर मिळाल्या तर रिडेव्हलपमेंट विनासायास होतं. आणि आता आपण जो प्रभूसाहेब हा जो एक टास्क घेतलेला आहे की बिल्डर असोसिएशन असतील, चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन असेल, तुमचं आर्किटेक्ट असोसिएशन आहे, हाऊसिंग फेडरेशन आहे, तर ह्या सर्वांना एकत्रित करून रिडेव्हलपमेंटची एक दिशा दाखवण्याचं काम आपण जे या माध्यमातून करणार आहात, खरोखर कौतुकास्पद काम आहे. आणि याची संस्थांना खरोखर गरज आहे. कारण आता आम्ही बघतो की आता आमच्या कार्यालयाकडे डीम कन्व्हेन्सचं काम चालतं. आता डीम कन्व्हेन्स देण्याची अथॉरिटी DDR म्हणून आम्ही आहोत. आता डीम कन्व्हेन्सची सुद्धा प्रकरणं आपल्यासारख्या चार्टर्ड अकाउंटंट मंडळींनी सहकारी संस्थांना मार्गदर्शन केलं पाहिजे. भले तुम्ही ते काम करू नका, तुमच्याकडे कामाचा व्याप एवढा आहे, परंतु हाऊसिंग सोसायट्यांना डीम कन्व्हेन्स करण्यासाठी तयार करणं, त्यांची प्रपोजल्स तयार करून देण्यासाठी मार्गदर्शन करणं, हा सुद्धा एक विषय हा तुमच्या अजेंड्यामध्ये असला पाहिजे. आज डीम कन्व्हेन्सची प्रकरणं कोण करतंय? ॲडव्होकेट, की ज्यांना काही नॉलेज नाही. म्हणजे मी मुद्दाम असा शब्द वापरू नये तसं, परंतु त्या क्षेत्रातलं नॉलेज नाही, सिव्हिल प्रॅक्टिस करतात आणि डीम कन्व्हेन्सची प्रकरण घेऊन आमच्याकडे येतात आणि ते बिचारे सोसायटीवाले त्यांच्या सोबत येतात आणि काही आर्ग्युमेंट करता येत नाही. त्याला जरी साधं जरी विचारलं ना की बाबा त्यातले काय मुद्दे नाही सांगता येत. म्हणून असं कुठं म्हटलं की फक्त ॲडव्होकेटनीच ते डीम कन्व्हेन्सची प्रकरणं करावीत. एनी अथॉराइज ऑफिसर करू शकतो, कॉशी ज्युडिशियल अथॉरिटी पुढे. पण आम्हाला तर आमच्याकडे असं काहीच नाही की त्यांनी कोर्ट घालून झालं पाहिजे, टाईट लावला पाहिजे कोर्टासारखं. नाही, आम्ही नाही ना ते. म्हणजे आम्ही कॉशी ज्युडिशियल अथॉरिटी असलो तरी आम्ही फार फ्लेक्झिबल आहोत आणि डीम कन्व्हेन्स जास्तीत जास्त संस्थांनी करावं हा एक आमचाच उपक्रम आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या मंडळींनी थोडं ॲज ए चार्टर्ड अकाउंटंट म्हणून एक छोटीशी ब्रँच डीम कन्व्हेन्स सुद्धा याबद्दल मार्गदर्शन मिळेल असं सुद्धा एक तुम्ही इथून पुढच्या ह्याच्यामध्ये थोडा तुमचा विषय अजेंड्यावरती ठेवावा अशी एक मला तुम्हाला विनंती करायची आहे. दुसरा विषय आहे रिडेव्हलपमेंट. आता रिडेव्हलपमेंटमध्ये 2019चं सहकार विभागाचं सर्क्युलर आहे की रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया कशी राबवावी. त्याच्यावरती आम्ही खूप लेक्चर दिलेले आहेत आणि शासनाचं सुद्धा तेच धोरण आहे की त्या सर्क्युलरचं जर पालन केलं तर रिडेव्हलपमेंटच्या ज्या सभा घेण्यापासून, म्हणजे पहिली सभा कधी घ्यावी की बाबा मेजॉरिटी मेंबरनी रिडेव्हलपमेंट करायचं आहे ह्याच्यासाठी एक ठराव केला पाहिजे. तो ठराव केल्यानंतर रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया तिथून पुढे सुरू होते. मग त्याच्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमला पाहिजे, एक चांगला ॲडव्होकेट नेमला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या मंडळींनी PMC म्हणून किंवा त्या ठिकाणी असं काही नाही की त्याला ॲडव्होकेट मंडळी सुद्धा ते मार्गदर्शन करतात, तेवढं मार्गदर्शन तुम्ही सुद्धा त्यांना करू शकता. आणि मग अशा पद्धतीनं या 2-3 व्यक्ती नेमल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटची प्रोसेस करायची आहे. मग तिथं पेपरला जाहिरात द्यायची आहे, टेंडर मागवायचे आहेत, आलेले टेंडरची स्क्रुटिनी करायची आहे, स्क्रुटिनी केल्यानंतर त्यात लिस्ट आउट करायचे आहेत, नंतर 3 किंवा 4 लिस्ट आउट बिल्डर करून त्याची नंतर एक छाननी करून सर्व सभासदांसमोर ठेवायची, आपल्याला कोण किती एरिया देतो वगैरे वगैरे. आणि मग त्यातनं ज्याला एकाला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्या सभेला आमचा प्रतिनिधी बोलवायचा आहे. एक त्याच्यामध्ये एक ही आहे 79च्या सेक्शनमध्ये. तर त्यावेळेला आम्ही तो आमचा प्रतिनिधी आणि तुमचं ते व्हिडिओ शूटिंगमध्ये त्या डेव्हलपरची निवड ह्या प्रक्रिया आपण साधारणपणे करतो. आणि मग तिथून डेव्हलपर एकदा निवड झाल्यानंतर तिथून पुढच्या गोष्टी मग तुमचं ॲग्रीमेंट, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बनवणं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि ह्या जर प्रोसिजर व्यवस्थित झाल्या तर मग कुणी कोर्टात जाण्याचा किंवा कुणीतरी वाद उत्पन्न करण्याचा, मग ती प्रोसिजर स्टकअप करण्याचा प्रश्न उरत नाही. परंतु ह्या प्रोसिजर फॉलो न करताच कोणाच्या तरी ओळखीचा एखादा बिल्डर आणायचा, त्यांनीच 2 कोटेशन खोटी घ्यायची आणि मग ते मीटिंग पुढे ठेवायची. मग ते मीटिंगमधले ते चेअरमन सेक्रेटरी कोणाला तरी मॅनेज झालेले असतात आणि मग असं झालं की ती प्रोसिजर सगळी थांबते. म्हणजे
मी सुरुवातीला जसं म्हणलं की मॅनेजिंग कमिटीचा ट्रस्ट आणि त्यांना प्रॉपर मार्गदर्शन हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये सुद्धा हाऊसिंग सोसायटींना आपल्यासारख्या CA मंडळींनी मार्गदर्शन करावं. हा एक तुमच्या अजेंड्यावर दुसरा विषय ठेवा. आणि तिसरं तुमचं ऑडिट. आता ऑडिटबद्दल आमच्या लवेकरांनी सांगितलं सगळ्या गोष्टी. मी फक्त त्याच्यामध्ये एवढंच सांगेल की आता ऑडिट इन पॅनलमेंट झालेले आतापर्यंत शासन कधी एवढं मोठ्या प्रमाणात पॅनलाइज करत नव्हतं. डिव्हिजनल लेवलला फक्त पॅनल तयार असायचे आणि तेच सर्टिफाईड ऑडिटर आणि आमचे प्रमाणित लेखापरीक्षक गव्हर्नमेंटचे ऑडिटर त्यामध्ये असायचे. पण तो आता चार्टर्ड अकाउंटंट मंडळी बरीच आलेली आहेत. ती पॅनलमेंट करण्याच्या कमिटीमध्ये मी होतो जिल्ह्याच्या. बरेच CA मंडळींनी नंतर आम्हाला म्हणजे कौतुक केलं पाहिजे त्यांचं की बाबा साहेब आमचं नाव आलं नाही, मग आमचं नाव आता अपील कुठं करायचं. मी म्हणायचं अहो तुम्ही कधीपासून एवढं नसेल आलं तर पुढच्या वर्षी घेऊ. नाही 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 साहेब म्हणजे आमचं आलं पाहिजे. अरे म्हटलं चांगली गोष्ट आहे. आम्ही त्यांना मदत केली. नंतर त्यांचं त्या अपीलमध्ये त्यांची नावं सुद्धा त्या पॅनलमध्ये आम्ही घेतली. त्यांच्या CAंचा फारसा अनुभव वगैरे आम्ही त्याच्यामध्ये केला नाही की बाबा तुम्हाला एवढी गरज नाही बाकीच्या गोष्टीची. तर ह्या ऑडिट करत असताना मगाशी पतसंस्थांचा उल्लेख झाला, बँकांचा उल्लेख झाला. तर ह्या ज्या फायनान्शियल संस्था आहेत की जिथं सामान्य माणसाचे पैसे ठेवी त्या ठिकाणी आहेत, तर ह्यांचं ऑडिट मात्र फार कटाक्षानं केलं पाहिजे. विषय आहे की मुंबईमध्ये जे मतदान लोकसभेला कमी झालं, तर आता विधानसभेला 65% वर मतदान मुंबईत झालं पाहिजे. आणि यासाठी हाऊसिंग सोसायटीजमध्ये आम्ही बूथ तयार करतोय. म्हणजे हाऊसिंग सोसायटीमध्ये 250पेक्षा जिथं जास्त मेंबर आहेत त्या संस्थेमध्येच मतदान केंद्र असणार. आणि हे निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं की मुंबईमध्ये बिल्डिंगमधनं उतरून माणसं मतदानाला जात नाहीत. मतदान पण घरात. तर तो ड्राईव्ह आता चालू आहे. आणि आम्ही त्यांना आता सगळ्या मोठ्या मोठ्या संस्थांचे मतदान केंद्र, सोसायटीवाले अजूनही तयार होत नाहीत. म्हणजे ते म्हणतात की आमच्या तिथं बाहेरचे लोक नाही आम्ही घेणार आहात. म्हणजे भरपूर त्यासाठी जरा थोडा तो ड्राईव्ह चालू आहे. तर असो, तर हे ऑडिटमध्ये क्वालिटेटिव्ह ऑडिट कशा पद्धतीने होईल हा एक सर्वांनी त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मगाशी मी सांगत असताना थोडे मी 2-3 मुद्दे आणले होते किंवा ते जे अ ब क जे 3 आपले हे असतात, म्हणजे लेखापरीक्षणाची 3 भागामध्ये रचना केलेली असते बघा. त्यामध्ये साधारणपणे अ मध्ये काय आलं पाहिजे, त्याच्यामध्ये जर आर्थिक गैरव्यवहार असतील, काय अफरातफर झालेली असेल, निधीचा काय जर विनियोग अयोग्य पद्धतीने झाला असेल, धोरणात्मक निर्णयामुळे जर संस्थेच्या काही व्यवहारावरती परिणाम झाला असेल आणि अयोग्यप्रमाणे गुंतवणुका झाल्या असतील, तर हे 4-5 मुद्दे तुमच्या अ नमुन्यामध्ये आलेच पाहिजे की मुद्दा म्हणून त्याच्यात तुम्ही त्यात. नंतर ब मध्ये काय आलं पाहिजे, तर व्यवस्थापनाच्या दृष्टीने जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये ते आले पाहिजे. सभासदत्वाच्या बाबतीत कर्मचारी व्यवस्थापन असेल, सभा वृत्तांत आहेत, वित्तीय संस्थांच्या तपासण्या आहेत, लेखापरीक्षक दोष दुरुस्ती अहवाल आहे. नंतर अर्थव्यवस्थापनामध्ये निधीचा विनियोग कसा केलेला आहे, ताळेबंदातील बाबीचं मूल्यांकन कसं केलं आहे, नफा तोटा ताळेबंदाची सत्य व रास्त परिस्थिती नमूद केली पाहिजे, अंदाजपत्रक आहे, नफा तोटा पत्रक आहे, रोखता तरलता SLR, CRAR, NPA, CD रेशो या सगळ्या गोष्टी. नंतर क विभागामध्ये त्याचे कर्ज व्यवहार, मग धोरण काय आहे, कर्ज वाटप काय, थकबाकी कशी आहे, वसुली काय, आणि मग त्यामध्ये सामान्य शेअर व सूचना. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत, पण मुद्दाम का सांगितलं की आपल्यापैकी काही नवीन मंडळी आहेत. परंतु ह्याच्यापेक्षा आमच्या अजून अपेक्षा आपल्याकडून अशा आहेत की फक्त आपण त्यांचे दोष काढण्यासाठीच नाही आहोत. म्हणजे एखाद्या संस्थेचा आपण फक्त काय डॉक्टर म्हणून किंवा ऑडिटर म्हणून फक्त त्यांनी वाईट काम केलं एवढंच शोधण्यासाठी नाही आहोत. तर आपण काही संस्थांनी जी चांगली कामं केलेली आहेत ते सुद्धा आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये आले पाहिजेत, अशी सुद्धा एक अपेक्षा डिपार्टमेंटनी व्यक्त केलेली आहे. आता चांगली कामं कोणती, आता उदाहरणार्थ काही सोसायटी आता बघा सौर ऊर्जेचे पॅनल करतात, चांगल्या पद्धतीचं आता त्यांनी सर्व्हिस स्टेशन म्हणजे आपले बॅटरी सारखेच चार्जिंग चालू केलेले आहेत. येस, ग्राउंड वॉटर हार्वेस्टिंग आहे.
नंतर तुम्ही डीम कन्व्हिन्स हा सुद्धा एक त्यांचा तुम्ही चांगल्या ह्याच्यामध्ये मुद्दा घेऊ शकता किंवा ह्या संस्थेचं डीम कन्व्हिन्स झालेलं आहे. आणि मग बाकीच्या गोष्टी स्वच्छता आहे, गार्डनिंग आहे किंवा शासनाच्या कुठल्या उपक्रमामध्ये त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे, ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या सामान्य शहरी सूचनामध्ये अगदी आल्या तर म्हणजे त्यांना सुद्धा ते बरं वाटेल. अवर्ग तुम्ही का दिला तर अवर्ग ह्या कारणामुळे सुद्धा आम्ही त्यांना देऊ शकलो. दुसरा एक विषय महत्वाचा असतो निवडणुका. मॅडम निवडणुकावरती बोलणार होते पण मला वाटलं त्यांनी तर ह्या आता निवडणुकाच्या बाबतीत सुद्धा म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे, परंतु थोडक्यात सांगतो की आपल्या इकडे एक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आता नवीन कायद्यामध्ये झालेले आहे आणि त्यानुसार आता केंद्राकडे सुद्धा केंद्रीय मल्टीस्टेट सोसायटीसाठी सुद्धा केंद्रीय निवडणूक प्राधिकरण झालेलं आहे. ह्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता प्राधिकरणामार्फत घेतल्या जातात. त्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी हे सुद्धा पॅनलवरचेच आम्ही बऱ्यापैकी नेमतो. त्यांचं सुद्धा एक निवडणुकीचं पॅनल आहे. जे काय आपले नवीन मंडळी आहेत त्यांनी सुद्धा त्या पॅनलमध्ये यायला काही हरकत नाही, अनुभव म्हणून पहिले 3-4 वर्ष. नंतर तुमची प्रॅक्टिस वाढल्यानंतर तुम्ही नका येऊ पॅनलमध्ये, परंतु हे निवडणुकीचं पॅनल आम्ही जे बनवतो कारण निवडणुकीमध्ये तुम्हाला खूप शिकण्यासारखं असते. काल एका सोसायटीची साहेब गव्हर्नमेंट ऑफिसरची IAS लोकांची सोसायटी, एक्झाम्पल म्हणून सांगतो, नाव सांगत नाही, IAS लोकांची सोसायटी कमीत कमी 200 मेंबर्स आहेत आणि त्याचे चेअरमन पुन्हा IAS आहेत की जे प्रिन्सिपल सेक्रेटरी मंत्रालयात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की IAS म्हणल्यानंतर खूप नॉलेज आहे त्यांना, परंतु असतं नॉलेज, परंतु त्यांना सुद्धा निवडणुकीचं काहीही माहीत नव्हतं. मग ते रोज उठून मला आज हे साहेबांनी फोन करायचा, उद्या त्या साहेबांनी फोन करायचा. मग मी त्यांना म्हणलं साहेब तुम्हाला एक माणूस देतो, तो तुमच्याकडे तुम्ही त्याला निवडणूक अधिकारी म्हणून नेमून टाका आणि तो सगळी निवडणूक घेईल. अरे बाबा म्हणजे असं करता येतं का? मग त्यांना एक अगदी पॅनलवरचा आमच्या निवडणूक अधिकारी की जो प्रमाणित लेखापरीक्षक आहे आणि पॅनलवर आहे त्याला नेमला. तर त्या चेअरमन मॅडम आहेत त्यांचा फोन आला मला, अरे नितीन इज व्हेरी गुड पर्सन म्हणे, नॉलेजेबल पर्सन आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं म्हणे. म्हणजे IAS असलं तरी काय सगळ्या गोष्टी माहीतच असतात असं काही नाही. त्यामुळं पॅनलवरती जर आपल्यासारखी मंडळी अशी आली तर आम्ही सुद्धा म्हणजे ह्या निवडणुका ज्या असतात मोठ्या मोठ्या संस्थांच्या, आमच्याकडे आता माणसं नाहीत ना, सहकार खात्याकडे कुठं लोक राहिलेत किंवा ते आमचे लोक जातील निवडणुका घेतील. 250पेक्षा जास्त मेंबरच्या निवडणुका आम्ही आमच्या प्राधिकरणामार्फत घेतो, बाकीच्या संस्थांच्या निवडणुका पॅनलच्या लोकांकडून घेतो. तर ह्या निवडणुकीच्या बाबतीत सुद्धा हाऊसिंग सोसायटींच्या खूप मोठं काम या मुंबई शहरामध्ये किंवा सर्वत्र आहे आणि सगळ्या निवडणूक आता प्राधिकरणाकडून असल्यामुळं बऱ्याच संस्थांना अजिबात काय माहीत नसते की आपली निवडणूक कशी घ्यायची. बघा तुम्ही सुद्धा स्वतःला प्रश्न विचारून का आपल्या संस्थेची निवडणूक सुद्धा कधी झाली का, कुणी घेतली, कोण आलं होतं. तर हे छोट्या छोट्या गोष्टी सहकारामध्ये. नंतर आमच्याकडे जे मेजर विषय येतात त्याला फक्त मी टच करतो आणि मग मी माझं मार्गदर्शन संपवतो. जिल्हा उपनिबंधक म्हणून आणि उपनिबंधक म्हणून आमच्याकडे आता समजा 9 वार्ड आहेत, म्हणजे 9 डेप्युटी रजिस्ट्रार आहेत. यांच्याकडे अशा प्रकारचे कामं असतात की आपण इमॅजिन करणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं काम हे जे मी तुम्हाला सांगितलं हे तर आहेतच, म्हणजे डीम कन्व्हिन्स आहे, RDचं आहे, ऑडिटचं आहे, AGMचं आहे, निवडणुकाचं आहे. परंतु वैयक्तिक जी कामं असतात, एखाद्या मेंबरचं फ्लॅट विकल्यानंतर संस्था त्याला सभासदत्व देत नाही, मेंबरशिप. मग ते मेंबरशिप का देत नाही तर त्यात बरेच कारणं असतात. किंवा तो फ्लॅट त्यांनी घेतलेला असतो, मग त्याचं सेल डीड झालेलं आहे की नाही, मग ते रितसर त्यांनी ती सभासदाचा अर्ज संस्थेकडे केला आहे की नाही, किंवा तो फ्लॅट कदाचित त्या सोसायटीच्या सेक्रेटरी चेअरमनलाच घ्यायचा असतो पण त्याच्याऐवजी दुसऱ्याच माणसाने घेतलेला असतो. हे सुद्धा एक कारण आहे साहेब. आणि मग त्या नवीन माणसाला मेंबरशिप द्यायचीच नाही. त्यांनी रोज त्यांच्याकडे जायचं, मग त्या मेंबरशिपसाठी मग त्यांनी सांगायचं आता ट्रान्सफर फी आपल्या नियमाप्रमाणे 25,000 आहे. हे 25,000 रुपये ट्रान्सफर फी घेऊन मेंबरशिप दिली पाहिजे हा एक आपल्या बायलॉजप्रमाणे नियम आहे, कायद्यात पण तशी तरतूद आहे. परंतु बऱ्याच संस्था मग त्या ट्रान्सफर फीसाठी किंवा मी आता सांगितलं त्या पद्धतीने मग मेंबरशिप देत नाहीत. काही ठिकाणी लिगल प्रॉब्लेम असतात किंवा एखाद्याचा नॉमिनीचं किंवा वारसाचं किंवा सक्सेशन सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम असतो, त्या ठिकाणी आम्ही समजू शकतो. परंतु अशा सुद्धा संस्था आहेत की ते जाणून बुजून त्रास देऊन मग जोपर्यंत रजिस्टरचा माणूस येत नाही, रजिस्टरने ऑर्डर दिली तरी होत नाही, मग आम्हाला 79ची ऑर्डर काढून मग ऑथोराइज ऑफिसला अपॉइंट करून संस्थेचं रेकॉर्ड ताब्यात घेऊन शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करून द्यावं लागतं. इथंपर्यंत गोष्टी येतात. तर अशा प्रकारची सुद्धा कामं मेजर मुंबईमध्ये असतात. बऱ्याच संस्थांचं कामकाज व्यवस्थित नाही, मग तिथं प्रशासक नेमावा लागतो.
ॲथोराईज ऑफिसर त्याला आता शब्द केलेला आहे अंडर सेक्शन 77. मग तिथं सुद्धा परत प्रशासकाकडून वेगळ्या अपेक्षा असतात संस्थेच्या, किंवा प्रशासकाने आल्यानंतर आमचं सगळंच व्यवस्थित केलं पाहिजे. पण प्रशासक ही टेम्पररी ॲडजस्टमेंट आहे की आपण एक 3 महिन्यात 6 महिन्यात निवडणूक घेऊन पुन्हा तिथं कमिटी स्थापन करून त्यांना हस्तांतरण करायचं. परंतु असं जनरली होत नाही आणि मग बरेच दिवस प्रशासक राहतो. हाँ वही तो मैं बोल रहा हूँ ना. नहीं अभी हमने इसमें भी सुधारना की है कि अभी ज़्यादा से ज़्यादा ऑर्डर में लिखते हम 3 महिने आणि 6 महिन्याच्या आत त्यांनी निवडणूक घेऊन पदभार हस्तांतरित करावा. परंतु काही काही संस्था असतात ते प्रशासकाला म्हणजे मेंबर लिस्ट बनवून देण्यासाठी किंवा या गोष्टी करत नाहीत आणि मग तिथं मग थोडा वेळ लागतो. नंतर रिकव्हरी मेंटेनन्सच्या बाबतीत बरेच संस्थांची काही मेंबर्स राहतात, सगळ्या सोयी घेतात, परंतु मेंटेनन्स भरत नाहीत आणि त्यांना वाटतं मी एकट्याने नाही भरला पण काय होतंय. परंतु शेवटी ही सहकारी संस्था आहे, सहकार हाच शब्द तिथं आहे, त्यामुळे त्यांनी सर्वांनी त्या सहकार्याने राहून काम केलं तरच ती संस्था चालेल. परंतु एखादा सभासद तिथं त्यामध्ये फारच निगेटिव्ह पद्धतीने मग माझं हे केलं नाही, मग मी ते करणार नाही, ते केलं मग मी पैसेच भरणार नाही आणि मग त्याचे केसेस वसुली दाखले द्या, परत मग वसुली आमच्याकडे अपील येतं, अपील नंतर जप्ती, वॉरंट, नंतर निलाव, अशा गोष्टी असतात. तर मला वाटतं आता भरपूर बोललो, मी थांबतो आता. परंतु हे थोडे आपल्या सगळ्याच्या जिव्हाळ्याचे विषय होते म्हणून थोडे मला मांडावे वाटले, कारण जर ते ऑडिट म्हणलं असतं तर ह्या लोकांना बोर झालं असतं. म्हणून आजची जी कार्यशाळा आहे ती खरोखर एक चांगल्या प्रकारची कार्यशाळा एक डिपार्टमेंटच्या वतीनं प्रभूसाहेबांनी आयोजित केली. आम्हा सर्वांनी या ठिकाणी बोलवलं, आपणही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून शांतपणे ऐकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.